हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. या नवीन वर्षामध्ये आपण अँसिबलची सिरीज चालू करतोय. या अँसिबलच्या सिरीजमध्ये आपण अँसिबल डिटेलमध्ये बघणार आहोत की अँसिबलची प्लेबुक कशी लिहायची, कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट कसं होतं आणि एक शेवटी अजून एक छोटासा एक प्रोजेक्ट देखील करू सो दॅट तुमचं एक प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग पण त्याच्यावरती होऊन जाईल. बिफोर मूव्हिंग फॉरवर्ड एक छोटीशी अनाउन्समेंट आहे की रिसेंटली आपण आपला व्हॉट्सॲप ग्रुप देखील बनवलेला आहे. जर चॅनलबद्दल तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स किंवा ज्या पण गोष्टी आपण करतोय त्याचे लेटेस्ट अपडेट जर तुम्हाला पाहिजे असतील तर तो ग्रुप नक्की जॉईन करा. विदाउट फर्दर एड्यू लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस वन. ऑलराईट. कोणताही टूल शिकायच्या आधी तो टूल आपला कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय किंवा हा टूल ॲक्च्युअलमध्ये काय एक्झिस्ट करतो त्याचा आपल्याला रिझन माहिती असणं खूप गरजेचं आहे. लेट्स गो बॅक 10-15 इयर्स. आता त्यावेळेस एक पोझिशन असायची IT ॲडमिन किंवा सिस्टम ॲडमिन. आता हे IT ॲडमिन आणि सिस्टम ॲडमिन ह्यांची रिस्पॉन्सिबिलिटीज काय असायची की जे पण सर्व्हर्स हे लोक मॅनेज करतायत त्यांची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करणं, त्याच्यानंतर त्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये जे पण पॅकेजेस आहेत किंवा ज्या पण लायब्ररीज आहेत त्या अप टू डेट ठेवणं. त्याच्यानंतर जर एखादी ॲप्लिकेशन एखाद्या सर्व्हरवरती डिप्लॉय करायचे, फॉर एक्झाम्पल जर जावाची ॲप्लिकेशन असेल तर त्या जावाच्या ॲप्लिकेशन रिलेटेड ज्या पण डिपेंडन्सी आहेत त्या डिपेंडन्सी प्रॉपरली इन्स्टॉल्ड आहेत की नाही हे बघणं आणि त्याच्यानंतर प्रत्येक सर्व्हरची सिक्युरिटी वगैरे किंवा त्याच्या फायरवॉल रिलेटेड जी पण सेटिंग आहे ती सेटिंग मॅनेज किंवा मेंटेन करणं. आता तुम्ही बोलाल की ही कामं तर खूप इझी आहेत, जर माझ्याकडे एक सर्व्हर असेल तर हे काम माझ्यासाठी खूप सिम्पल आहे. बट हेच जर समजा माझ्याकडे जर 4 किंवा 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त सर्व्हर आहेत आणि त्याच्यापैकी समजा की 3 सर्व्हर माझे आहेत लिनक्सचे आणि 2 सर्व्हर आहेत माझे विंडोजचे. तर इकडे प्रॉब्लेम काय व्हायचा की हा जो IT ॲडमिन आहे ह्या IT ॲडमिनला हे पण सर्व्हर मॅनेज करायचे आहेत, हे पण सर्व्हर मॅनेज करायचे आहेत आणि बाकीचे उरलेले देखील सर्व्हर मॅनेज आणि मेंटेन करायचे आहेत. आता प्रत्येक सर्व्हरमध्ये ज्यावेळेस ही कामं करायची तर OSचे अपडेट्स आहेत, पॅकेजेस अपडेट करणं आहे, जावा रिलेटेड डिपेंडन्सी किंवा कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज स्पेसिफिक ज्यावेळेस डिपेंडन्सी आहेत त्या डिपेंडन्सी इन्स्टॉल करणं, त्याचं करेक्ट व्हर्जन मॅनेज आणि मेंटेन करणं किंवा सिक्युरिटी रिलेटेड ज्या पण गोष्टी आहेत त्या मॅनेज आणि मेंटेन करणं, ह्या गोष्टी ज्यावेळेस करायच्या असायच्या त्यावेळेस प्रॉब्लेम हा यायचा की अज्युम करा की ही आहे माझी CentOS, त्याच्यानंतर ही माझी आहे उबुंटू बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम, लेट्स से ही कोणती तरी अजून डेबियन बेस्ड अजून एक ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि ह्या दोन ज्या आहेत त्या माझ्या विंडोज स्पेसिफिक ऑपरेटिंग सिस्टम आहेत. आता यांच्याकडे किंवा IT ॲडमिन किंवा सिस्टम ॲडमिनकडे काय काय ऑप्शन असायचे, एकतर ते लोक शेल स्क्रिप्ट लिहितील. आता ही शेल स्क्रिप्ट जी पण लिहिले ती CentOS वरती तर चालेल, बट ती सेम शेल स्क्रिप्ट उबुंटूवरती चालेल ह्याची काही एक गॅरंटी नसायची, कारण काही ऑपरेटिंग सिस्टममध्ये जे पॅकेज मॅनेजर असतात ते यम असतात, काहींमध्ये ॲप्ट असतात. मग सेम शेल स्क्रिप्ट आपली दोन्ही पण ऑपरेटिंग सिस्टममध्ये चालणार नाही. आणि सिमिलरली जर विंडोजच्या केसमध्ये बघितलं तर विंडोजच्या केसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणं की डिपेंडन्सीज वगैरे इन्स्टॉल करणं, पॅकेजेस, लायब्ररी ह्या ज्या इन्स्टॉलेशनच्या किंवा मॅनेजमेंट आणि मेंटेनन्सच्या गोष्टी आहेत त्या पण डिफिकल्ट होऊन जायच्या. आणि हाच प्रॉब्लेम स्टेटमेंट जो कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटचा जो प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे की ह्या जेवढ्या पण कॉन्फिगरेशन आहेत त्या मॅनेज किंवा मेंटेन करण्याची कामं मल्टिपल सर्व्हरवरती करण्यासाठी आपल्याकडे वेगळे वेगळे टूल्स आले. ते टूल्स कोणते कोणते होते? आपल्याकडे आला पपेट, त्याच्यानंतर आला शेफ, त्याच्यानंतर आला सॉल्ट, असे खूप सारे टूल्स मार्केटमध्ये आले आणि त्याच्यानंतर आला अँसिबल. आता हे कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटचे टूल काय करत होते की जेवढे पण सर्व्हर्स आपल्याकडे आहेत, फॉर एक्झाम्पल लेट्स से माझ्याकडे खूप सारे सर्व्हर्स आहेत आणि हे प्रत्येक सर्व्हर्स माझे वेगळ्या वेगळ्या ऑपरेटिंग सिस्टमवरती आहेत. फॉर एक्झाम्पल हा आहे माझा CentOS वरती, त्याच्यानंतर हा माझा आहे SUSE लिनक्सवरती, त्याच्यानंतर हा आहे माझा उबुंटूवरती, त्याच्यानंतर अज्युम करूया की विंडोज बेस्ड काही सर्व्हर आहेत. असे हे जेवढे पण सर्व्हर आहेत त्या सर्व्हरमध्ये जर मला एखादी कॉन्फिगरेशन किंवा ज्या काही अपडेट्स करायच्या आहेत, सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायच्या, त्या सगळ्या गोष्टी ह्या पर्टिक्युलर
टूल्सने किंवा फ्रेमवर्कने आपण इझिली इन्स्टॉल किंवा अनइन्स्टॉल करू शकत होतो. बट ज्यावेळेस आपण पपेट, शेफ, सॉल्ट हे जे टूल्स आहेत किंवा हे जे कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटचे टूल आहेत, ह्याची ज्यावेळेस गोष्ट करतो त्यावेळेस हे सगळे एजंट बेस्ड टूल्स आहेत. आता एजंट बेस्ड टूल म्हणजे काय, की माझा जो लॅपटॉप आहे किंवा माझी जी मशीन किंवा माझा जो सर्व्हर आहे, ज्या सर्व्हरवरती हे टूल्स मी इन्स्टॉल केलेले आहेत, त्याच्यासोबत मला जे पण माझे टार्गेट सर्व्हर आहेत किंवा जे पण माझे सर्व्हर आहेत ज्यांना मला मॅनेज किंवा मेंटेन करायचं आहे, त्या प्रत्येक सर्व्हरवरती मला एक एक एजंट इन्स्टॉल करावा लागायचा. आता हा जो एजंट इन्स्टॉलेशनचा पार्ट आहे त्याच्यामुळे आपली जी एंटायर प्रोसेस आहे ती पण स्लो डाऊन व्हायची. त्याच्या अगेन्स्टमध्ये ज्यावेळेस अँसिबल मार्केटमध्ये आला त्यावेळेस अँसिबल काय बोलला, की बाबा मला कोणत्याही एजंटची गरज नाही आहे जे पण सर्व्हर तुम्हा लोकांना मॅनेज किंवा मेंटेन करायचे. दॅट मीन्स अँसिबल हा टूल एजंटलेस आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, की तुम्हाला एकाच पर्टिक्युलर सर्व्हरवरती अँसिबल इन्स्टॉल करायचा आहे आणि तो पर्टिक्युलर सर्व्हर विदाउट एनी एजंट बाकीचे सगळे सर्व्हर मॅनेज आणि मेंटेन करू शकतो. ठीक आहे, हा तर झाला अँसिबलचा एक ॲडव्हान्टेज. त्याच्यासोबत पपेट, शेफ आणि सॉल्ट हे जेवढे पण कॉन्फिगरेशन टूल आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला एकतर दुसरी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकावी लागते आणि ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं नॉलेज असल्याशिवाय तुम्हाला ह्या सगळ्या कॉन्फिगरेशन फाईल्स लिहिता येणार नाहीत. त्याच्या अगेन्स्टमध्ये अँसिबल एक YML किंवा येट अनादर मार्कअप लँग्वेज, जर कोणी जेसनवरती काम केलं असेल तर ते लोक इझिली YML पण रिलेट करू शकतील, की YMLमध्ये एक कॉन्फिगरेशन फाईल लिहायचे आणि ती कॉन्फिगरेशन फाईल एक्झिक्यूट करून आपले जेवढे पण सर्व्हर्स आहेत त्याच्यावरती जे पण ऑपरेशन्स आपल्याला करायचे आहेत ते सगळे आपण अँसिबलने करू शकतो. सो आतापर्यंत आपण काय बघितलं, की बॅक इन 2005वर 10-15 वर्ष आधी ज्यावेळेस आपल्याकडे अँसिबल किंवा कोणतेही कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूल नव्हते त्यावेळेस सिस्टम ॲडमिनला किंवा IT ॲडमिनला जेवढ्या पण गोष्टी आहेत, की बाबा ऑपरेटिंग सिस्टमचे अपडेट्स करायचे आहेत, पॅकेज अपडेट करायचे आहेत किंवा एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेज स्पेसिफिक अपडेट्स किंवा काही चेंजेस करायचे आहेत आणि सिक्युरिटी के रिलेटेड किंवा दुसऱ्या काही गोष्टी करायच्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी म्हणजेच कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट करायचं आहे आणि ते पण मल्टिपल सर्व्हरवरती. ह्या सगळ्या गोष्टी डिफिकल्ट होत होत्या आणि तोच प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करायचं काम केलं अँसिबल किंवा ह्या सगळ्या कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूलने. सो ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटसाठी किंवा कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट म्हणजे काय आणि ते मॅनेजमेंट करण्यासाठी कोणते कोणते कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूल आहेत ह्याची एक अंडरस्टँडिंग मिळाली. आता आपण अंडरस्टँड करूया की अँसिबल हा टूल ॲज अ इंडिव्हिज्युअल कसा वर्क करतो आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी इन्व्हॉल्ड असतात. ऑल राईट, सो पहिली आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट जी आपण बघितली ती आहे एजंटलेस. आता एजंटलेस म्हणजे काय, की एक आपला सर्व्हर असेल त्या सर्व्हरवरती आपण अँसिबल इन्स्टॉल करणार आणि हा अँसिबल किंवा हा टूल जेवढे पण सर्व्हर आहेत जे आपल्याला मॅनेज किंवा मेंटेन करायचे आहेत तो विदाउट एनी एजंट, म्हणजेच काय, की ह्या पर्टिक्युलर सर्व्हरवरती आपल्याला तो अँसिबलचा टूल किंवा अँसिबल रिलेटेड काहीही कॉन्फिगरेशन ह्याच्यामध्ये करण्याची गरज नाही. दॅट इज वाय वी कॉल इट ॲज अ एजंटलेस. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे एव्हरीथिंग इज बेस्ड ऑन YML. आता YML ही एक खूप सोपी आणि खूप इझी अशी कॉन्फिगरेशन लँग्वेज आहे आणि ही कॉन्फिगरेशन लँग्वेज जर आपण शिकलो दॅट मीन्स अँसिबलच्या जेवढ्या पण प्लेबुक्स आहेत त्या प्लेबुक आपण इझिली लिहू पण शकतो. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, अँसिबलमध्ये आपल्याला दोन गोष्टी बघायला मिळतात विच इज कंट्रोल नोड आणि अजून एक असते ती म्हणजे मॅनेज्ड नोड. आता कंट्रोल नोड म्हणजे काय, की ज्या पण सर्व्हरवरती तुम्ही लोक अँसिबल इन्स्टॉल करणार आहात त्या सर्व्हरला तुम्ही लोक बोलू शकता कंट्रोल नोड, कारण ह्या पर्टिक्युलर नोडवरून बाकी सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोल होणार आहेत आणि जे सर्व्हर आपल्याला मॅनेज किंवा मेंटेन करायचे आहेत त्याला आपण बोलू शकतो मॅनेज्ड नोड. सो अगेन अँसिबल जर कोणी विचारलं तर इट इज अ एजंटलेस कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूल ज्याच्यामध्ये आपण YML यूज करतो प्लेबुक लिहिण्यासाठी आणि त्याच्यामध्ये मेन दोन गोष्टी असतात विच इज अ कंट्रोल नोड, म्हणजेच काय, की ज्या सर्व्हरवरती आपण अँसिबल ॲज अ टूल इन्स्टॉल करतो आणि मॅनेज नोड म्हणजे जेवढे पण सर्व्हर्स किंवा जेवढा पण मशीन्स आपल्याला मॅनेज किंवा मेंटेन करायचे आहेत त्याला आपण बोलतो मॅनेज्ड नोड्स.
आता Ansible ॲज अ टूल फक्त कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटचंच काम करतो का, की बाबा एखादा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचा आहे, अपडेट करायचा आहे, डिलीट करायचा आहे, एवढ्याच गोष्टी करतो का? तर नाही. Ansible ॲज अ टूल कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट सोडून बाकी खूप साऱ्या गोष्टी करतो. की लेट्स से की तुम्हाला नेटवर्क ऑटोमेशन करायचं, तर ते देखील तुम्ही Ansible यूज करून करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला प्रोव्हिजनिंग करायचं. आता प्रोव्हिजनिंग म्हणजे काय, की टेराफॉर्म यूज करून जे पण हार्डवेअर प्रोव्हिजनिंगची कामं आपण करतो, त्या सगळ्या गोष्टी आपण Ansibleने देखील करू शकतो. त्याच्यासोबत जे मोस्ट इम्पॉर्टंट आणि ज्याच्यासाठी Ansible ओळखला जातो, ते म्हणजे कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट. आणि शेवटी जर तुम्हाला डिप्लॉयमेंट पण जर मॅनेज करायची असेल, जर तुमची CI/CD पाईपलाईन असेल आणि त्या CI/CD पाईपलाईनमध्ये जर तुम्हाला Ansible इंटिग्रेट करायचं असेल तुमच्या डिप्लॉयमेंटसाठी, तर त्या देखील गोष्टी तुम्ही Ansible यूज करून करू शकता. सो अगेन जर इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला कोणी विचारलं की Ansible हा फक्त कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट करतो का, देन दी आन्सर इज नो. Ansible प्रोव्हिजनिंग पण करू शकतो, नेटवर्क ऑटोमेशन पण करू शकतो आणि डिप्लॉयमेंटच्या कामामध्ये देखील यूज होऊ शकतो अलॉंग विथ दी कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट. ओके. आता ज्या लोकांनी पण शेल स्क्रिप्टिंग केली असेल किंवा पायथनचं ऑटोमेशन केलं असेल, त्या लोकांना असं वाटेल की मी शेल स्क्रिप्टिंग यूज करू शकतो का, जर मला Ansible यूज करायचं नसेल किंवा मला पायथन यूज करायचं नसेल, किंवा ह्या दोघांचं ऑल्टरनेटिव्ह म्हणून मी पायथन ऑटोमेशन यूज करू शकतो का? देन द आन्सर इज येस. बट लिमिटेशन्स कुठे येतात ते पण आपण अंडरस्टँड केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर मी शेल स्क्रिप्टिंग यूज करतोय, लेट्स से की माझ्याकडे भरपूर सारे सर्व्हर आहेत. हे 3 सर्व्हर लेट्स से माझ्याकडे लिनक्सचे आहेत आणि बाकीचे उरलेले लेट्स से कपल ऑफ सर्व्हर्स जे आहेत ते माझे विंडोजचे आहेत. आता ह्या केसमध्ये जर आपण शेल स्क्रिप्टिंग यूज केली तर ते फक्त इकडेच चालेल आणि विंडोजच्या केसमध्ये आपले शेल स्क्रिप्टिंग चालणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला विंडोज स्पेसिफिक वेगळी स्क्रिप्ट लिहावी लागेल. अगेन जर आपण पायथनची गोष्ट केली, जर आपल्याला Ansible न यूज करता जर आपल्याला पायथन यूज करायचं असेल, देन अगेन द सेम थिंग. लेट्स से की पायथन यूज करून तुम्ही प्रत्येक सिस्टममध्ये जाऊन SSH करताय आणि प्रत्येक सिस्टममध्ये जाऊन तुम्ही लोक जर पायथनची स्क्रिप्ट रन करताय, तर ओव्हर द टाईम आपल्याला पायथनची जी पण स्क्रिप्ट आहे किंवा पायथनचा जो पण कोड आहे तो मॅनेज किंवा मेंटेन करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, जर लेट्स से की आज पायथनचं 3 व्हर्जन आहे, उद्या जाऊन 4 व्हर्जन आलं आणि काही पॅकेजेस किंवा त्याच्यामधल्या जर लायब्ररी डेप्रिकेट केल्या, तर अलॉंग विथ दॅट तुम्हाला ती पायथनची जी पण तुम्ही स्क्रिप्ट लिहिली असेल ऑटोमेशनसाठी, ती देखील अपग्रेड करावी लागते. बट Ansibleच्या केसमध्ये तुम्हाला लोकांना फक्त एक सिंगल YML फाईल लिहायची आहे आणि ही सिंगल YML फाईल काय करते, की हा जो YMLचा कोड असेल तो पायथनमध्ये कन्वर्ट करते आणि पायथनमध्ये कन्वर्ट करून इझिली कोणताही सर्व्हर असू दे, बी इट लिनक्स ऑर बी इट विंडोज, ऑटोमॅटिकली ह्या YML स्क्रिप्टचा यूज करून जे पण ऑटोमेशन किंवा जे पण कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटचं काम आपण ह्याला दिलेलं आहे तो इझिली परफॉर्म करतो कोणत्याही टाईपच्या सर्व्हरवरती. सो दिस इज द बिगेस्ट ॲडव्हान्टेज ऑफ Ansible ॲज अ टूल. ऑलराईट. सो हे तर झालं की Ansible ॲज अ टूल कोणता प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करतो. आता बघूया की ज्यावेळेस आपल्याला तो टूल यूज करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी लागतात. तर पहिली गोष्ट, आपल्याला Ansible आपल्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करावा लागेल. सो तो इन्स्टॉल करण्यासाठी Ansibleच्या वेबसाईटवरती प्रॉपर डॉक्युमेंटेशन दिलेलं आहे. आता जर ह्या डॉक्युमेंटेशन जर तुम्ही वाचलं, तर इकडे कंट्रोल नोड रिक्वायरमेंट म्हणजे ज्या लॅपटॉपवरती किंवा ज्या सिस्टमवरती तुम्हाला लोकांना Ansible यूज करायचं आहे, तिथे काय काय दिलं आहे, की यू कॅन यूज नियरली एनी युनिक्स लाईक मशीन विथ पायथन इन्स्टॉल. म्हणजेच काय, की पायथन हे एक प्री रिक्विजिट आहे. ऑलमोस्ट सगळ्या लिनक्समध्ये पायथन प्री डिफाईंड किंवा प्री इन्स्टॉल्ड येतच. आणि जर तुम्ही विंडोजमध्ये जर WSL यूज करत असाल तर त्या केसमध्ये पण तुम्हाला पायथन मिळून जाईल. जर नसेल तर सेपरेटली तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. दिस इन्क्लूड्स रेड हॅट, डेबियन, उबुंटू, मॅक OS, BSDs आणि विंडोज अंडर WSL. मग जर तुम्ही विंडोज बेस्ड युजर असाल तर विंडोजमध्ये मेक शुअर की तुम्ही लोक WSL पण इन्स्टॉल करता. दिस इज अ प्रिटी स्ट्रेट फॉरवर्ड थिंग, WSL इन्स्टॉल करणं. आणि त्याच्यानंतर तुम्ही इझिली तुमच्या लॅपटॉपवरती Ansible इन्स्टॉल करू शकता. ह्याच्यासाठी आपल्याला इकडे इन्स्टॉलिंग Ansibleमध्ये जायचं आहे आणि इन्स्टॉलिंग Ansibleमध्ये जाऊन ही पिपेक्सवाली कमांड किंवा पिप कमांड यूज करून तुम्ही लोक Ansible इन्स्टॉल करू शकता. माझ्या केसमध्ये मी मॅकबुक यूज करतोय आणि या मॅकबुकमध्ये ज्यावेळेस मला Ansible इन्स्टॉल करायचं आहे त्यावेळेस मी ब्रीव कमांड यूज करतोय. ब्रीव इन्स्टॉल Ansible.
आणि कमांड रन केल्यानंतर जेवढे पण त्याचे कॉन्फिगरेशन असतील किंवा जेवढे पण पॅकेजेस असतील ते बॅकग्राऊंडमध्ये डाउनलोड होऊन Ansible सक्सेसफुली इन्स्टॉल होईल. सो लेट्स वेट फॉर कपल ऑफ मिनिट आणि हे इन्स्टॉल झाल्यानंतर आपण याचं व्हर्जन चेक करून आपण व्हेरीफाय करणार आहोत की Ansible ॲज अ टूल प्रॉपरली इन्स्टॉल झालेला आहे की नाही. ठीक आहे, सो इकडे आता Ansible इन्स्टॉल झालेला आहे. Ansible प्रॉपरली इन्स्टॉल झालेला आहे की नाही विंडोजमध्ये किंवा लिनक्समध्ये किंवा मॅकबुकमध्ये जर तुम्हाला चेक करायचं असेल तर यू कॅन रन Ansible आणि त्याच्यानंतर -- व्हर्जन. हे रन केल्यानंतर तुम्हाला जर प्रॉपर व्हर्जन डिस्प्ले होत असेल तर तुमचा Ansible प्रॉपरली इन्स्टॉल झालेला आहे. फॉर एक्झाम्पल इकडे मी 2.20.1 Ansible कोर यूज करतोय आणि Ansibleचं माझ्या करंट व्हर्जन आहे 13.2.0. सो माझ्या सिस्टममध्ये आता Ansible प्रॉपरली इन्स्टॉल झालेला आहे. आता Ansibleच्या स्क्रिप्ट लिहिण्यासाठी मी यूज करणार आहे VS कोड. सो ज्यांनी पण VS कोड यूज केलेला आहे किंवा जर तुम्ही न्यूली VS कोड यूज करणार आहात, जो VS कोड ओपन केल्यानंतर पहिला तर 2 एक्सटेन्शन्स किंवा 2 प्लगइन तुम्हा लोकांना इन्स्टॉल करायचे आहेत, विच इज पहिलं जे आहे ते आहे YML, कारण आपण मोस्ट ऑफ द टाइम YMLच्या स्क्रिप्टच यूज करणार आहोत. सो हे जे प्लगइन आहे YMLचं, हे YMLचं प्लगइन मेक शुअर की तुमच्या सिस्टममध्ये इन्स्टॉल्ड आहे, दॅट इज VS कोडमध्ये इन्स्टॉल्ड आहे आणि त्याच्यासोबत Ansible नावाचं एक प्लगइन आहे ऑफिशियल रेड हॅटचं. सो हे देखील इन्स्टॉल करून ठेवा. आता ह्या गोष्टी कशासाठी यूज होतात की आपला जो सिंटॅक्स आहे तो आपण प्रॉपरली लिहिला आहे की नाही लिहिला आहे, आणि त्याच्यासोबत जर ऑटो कम्प्लिशन वगैरे जर इनेबल केलं असेल तुम्ही VS कोडमध्ये तर ऑटोमॅटिकली ज्या पण गोष्टी आपण लिहितोय त्या ऑटो कम्प्लिशनचं काम पण त्याच्यामध्ये होऊन जातं. ठीक आहे, सो आपण आतापर्यंत काय केलं की आपण Ansible इन्स्टॉल केला आणि त्याच्यानंतर YML आणि Ansible हे 2 एक्सटेन्शन्स की आपण VS कोडमध्ये इन्स्टॉल केलेले आहेत. आता एक छोटासा एक एक्झाम्पल बघूया की Ansible यूज करून जर मला समजा की माझा एक पर्टिक्युलर सर्व्हर आहे, एक माझा EC2चा एक सर्व्हर आहे, ह्या EC2च्या सर्व्हरमध्ये जर मला nginx नावाचं पॅकेज किंवा nginx नावाचा वेब सर्व्हर जर मला इन्स्टॉल करायचा असेल तर तो मी कसा करेन. तर त्याच्यासाठी मी काय करेन की माझ्या AWSच्या अकाउंटमध्ये एक पहिला EC2 इन्स्टन्स क्रिएट करेन आणि तो EC2 इन्स्टन्स क्रिएट झाल्यानंतर मी एक प्लेबुक लिहेन. आता ही प्लेबुक लिहायची कशी किंवा या प्लेबुकमध्ये काय काय गोष्टी असतात आणि प्लेबुक ॲक्च्युअलमध्ये आहे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण फ्युचर लेक्चर्समध्ये बघणार आहोत. सो क्विकली मी माझ्या AWSमध्ये लॉग इन करतो आणि AWSमध्ये लॉग इन करून झाल्यानंतर मी एक EC2 क्रिएट करतो. ऑलराईट, सो तुम्ही इकडे बघाल की टेस्ट सर्व्हर नावाचा एक सर्व्हर मी क्रिएट केलेला आहे ज्याचा IP ॲड्रेस आहे 3.110.114.215. आता या सर्व्हरवरती मी Ansible यूज करून nginx नावाचा सर्व्हर इन्स्टॉल करणार आहे. आता हा सर्व्हर इन्स्टॉल करण्यासाठी मी इकडे एक प्लेबुक लिहिलेली आहे. आता ही प्लेबुक काय असते, कशी लिहायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. जस्ट एक डेमो दाखवण्यासाठी आय विल जस्ट ओपन द टर्मिनल आणि टर्मिनल ओपन करून मी कमांड लिहितो Ansible -playbook, त्याच्यानंतर माझ्या प्लेबुकचं नाव आणि मग जी host.ini आहे त्याचा पाथ किंवा त्याचं नाव. आता ही रन केल्यानंतर ही प्लेबुक काय करेल की त्या पर्टिक्युलर सर्व्हरवरती Ansible नावाचा टूल इन्स्टॉल करेल. ते व्हेरीफाय करण्यासाठी आपण त्याच्या एक्सटर्नल IP ने देखील ॲक्सेस करून बघणार आहोत. सो आता तुम्ही बघाल की ही प्लेबुक एक्झिक्यूट झालेली आहे. आता हे व्हेरीफाय करण्यासाठी आय विल टेक दिस IP आणि हा IP ॲड्रेस आपण ब्राउझरमध्ये ओपन करून बघूया. सो आय प्लेस दिस http://:80 आणि तुम्ही बघाल की nginx ॲज अ टूल Ansibleने आपण ह्या पर्टिक्युलर सर्व्हरवरती रिमोटली इन्स्टॉल केलेला. सो अशा प्रकारे तुमच्याकडे कोणताही टूल असेल, तुमच्याकडे कोणताही सॉफ्टवेअर असेल किंवा तुम्हाला तो अपडेट करायचा, डाउनग्रेड करायचा आहे किंवा अनइन्स्टॉल करायचा, इन्स्टॉल करायचा, हे सगळे ऑपरेशन तुम्ही Ansible यूज करून रिमोटली कोणत्याही सर्व्हरवरती करू शकता. सो आय होप Ansible म्हणजे काय आणि Ansible कुठे आणि कोणता प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करतो हे आता तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर यू आर सबस्क्रायबिंग टू द चॅनल ॲज वेल. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साईड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.